बाळा, इकडे ये माझ्या लेकरा. थोडा वेळ शांत बस माझ्याजवळ. तुझ्या मनात कितीतरी विचार सुरू आहेत ना. माझं आयुष्य कधी बदलेल, माझ्या नशिबात सुख कधी येईल. मी एवढं सगळं करूनही मला यश का मिळत नाही. माझ्यापेक्षा सगळे पुढे गेले, मी मात्र अजून तिथेच आहे. बाळा, आज माझं एक वाक्य मनात घट्ट धरून ठेव. तुझी वेळ अजून संपलेली नाही. तुला वाटतंय की खूप उशीर झाला आहे, पण माझ्या लेकरा, माझ्या दृष्टीने अजून काहीच उशीर झालेला नाही. तू ज्या गोष्टींसाठी इतके दिवस प्रार्थना करतोयस, ज्या स्वप्नांसाठी मेहनत करतोयस आणि ज्या सुखाची तू वाट पाहत आहेस, त्यासाठी तयारी तुझ्या आयुष्यात सुरू आहे. फक्त तुला अजून त्याचा परिणाम दिसत नाही. बाळा, बी जेव्हा जमिनीत पेरलं जातं ना, तेव्हा त्याचं झाड लगेच होत नाही. काही काळ ते मातीखाली शांत असतं. बाहेरून पाहिलं काहीच घडत नाही असं वाटतं, पण आतमध्ये त्याची मुळं तयार होत असतात. आणि अगदी तसंच तुझ्या आयुष्यातही चाललं आहे. तुला वाटतंय काहीच होत नाही, पण तुझ्या आयुष्याची मुळं मजबूत होत आहेत. म्हणून आजपर्यंत जे झालं नाही म्हणून उद्याबद्दल निराश होऊ नकोस. तुझा काल तुझं भविष्य ठरत नाही. बाळा, तू किती वेळा पडलास, किती वेळा हरलास, किती लोकांनी तुला कमी समजलं, किती लोकांनी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही. यापैकी एकही गोष्ट तुझी खरी किंमत ठरत नाही. मला तुझी मेहनत दिसते, लोकांना तुझं हसणं दिसतं, पण तुझ्या हसण्यामागचं दुःख मला दिसतं. लोकांना तू शांत दिसतोस, पण तुझ्या मनात चाललेली घालमेल फक्त मला कळते. तू सगळ्यांना सांभाळतोस, पण कधी कधी तुला स्वतःला कोणीतरी सांभाळावं असं वाटतं. आणि म्हणूनच बाळा, आज मी तुला सांगतोय, तू एकटा नाहीस. तुझ्या वाटेवर मी आहे. तू थकला असशील तर थोडा विसावा घे, पण रस्ता सोडू नकोस. तुला रडावंसं वाटत असेल तर रडून घे आणि तुझं मन मोकळं कर, पण स्वतःला संपलेलं समजू नकोस. कारण तुझ्या आयुष्यात अजून एक मोठं वळण बाकी आहे. ज्या दिवशी तुझ्या आयुष्यात परिस्थिती बदलेल, त्या दिवशी तुला मागचे दिवस आठवतील आणि तू स्वतःलाच म्हणशील, अरे, मी एवढा का घाबरलो होतो. म्हणून आजपासून एक गोष्ट कर. इतरांच्या आयुष्याशी स्वतःची तुलना करणं बंद कर. कोणी तुझ्यापेक्षा पुढे गेलं म्हणून तू मागे नाहीस. प्रत्येकाची वेळ ही वेगळी असते. कुणाला यश लवकर मिळतं तर कुणाला थोडं उशिरा मिळतं. पण उशिरा मिळालेलं यश कमी सुंदर नसतं. कधी कधी मी तुला थांबवत असतो, कारण तुला जिथे जायचं आहे त्यासाठी तुला आधी तयार व्हावं लागतं. आणि तुला वाटतं, स्वामी माझंच का,
पण बाळा, कधीकधी हाच प्रश्न बदलून विचार, स्वामी, मला यातून काय शिकायचं आहे? मग तुला तुझ्या दुःखातही एक मोठी शिकवण दिसेल. ज्यांनी तुला सोडलं त्यांनी तुला स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवलंय. ज्यांनी तुला कमी लेखलं त्यांनी तुझ्यातली ताकद जागी केली बाळा. आणि ज्या अडचणींनी तुला रडवलं त्यांनी तुला मजबूत केलं. आणि ज्या प्रतीक्षेची तुला त्रास दिला आणि ज्या प्रतीक्षेने तुला त्रास दिला, कदाचित तीच प्रतीक्षा तुला योग्य वेळेपर्यंत घेऊन चालली आहे. बाळा, आता मागे वळून पाहू नकोस. तुझ्या हातातून गेलेल्या संधीचा विचार करत बसू नकोस. जे निघून गेलं ते जाऊ दे. तुझ्यासमोर अजून संधी आहेत. तुझ्या आयुष्यात अजून नवी माणसं येतील, नवीन मार्ग उघडतील, नवीन कामाच्या संधीसुद्धा मिळतील. तुझ्या घरात पुन्हा एकदा आनंदाचे दिवस येतील. जिथे आज चिंता आहे तिथे उद्या समाधान असेल. आणि जिथे आज अश्रू आहेत तिथे उद्या हसू असेल. फक्त तू हार मानू नकोस. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, मोठी झेप घेण्याआधी पक्षीही काही क्षण मागे सरकतो. तुला आयुष्यात मागे गेल्यासारखं वाटत असेल तर कदाचित तू मोठ्या उंच उडीसाठी स्वतःला तयार करत असशील. म्हणून बाळा, तुझ्या सध्याच्या परिस्थितीला तुझं अंतिम भविष्य समजू नकोस. आज तुझ्याकडे कमी आहे म्हणून उद्याही कमीच राहील असं नाही. आज तू संघर्ष करतोयस म्हणून कायम संघर्षच करावा लागेल असंही नाही. आज तुझ्यावर संकट आहे म्हणून कायमच संकट राहील असंही नाही. परिस्थिती बदलते, वेळही बदलते, माणसाचं आयुष्य बदलतं. म्हणून धीर धर. तुझ्या मनातलं स्वप्न जर खरंच तुझ्या मनापासून असेल तर त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहा. प्रार्थना कर, पण त्याचबरोबर प्रयत्नही कर. माझ्यावर विश्वास ठेव, पण स्वतःवरचा विश्वास सोडू नकोस. तू एक पाऊल टाक, मी तुला पुढचा मार्ग दाखवीन. तू पडशील तर पुन्हा उठ. तू थकशील तर माझं नाव घे. तुला भीती वाटेल तर मनातच म्हण, स्वामी माझ्या पाठीशी आहेत. आणि पुन्हा चालायला सुरुवात कर. बाळा, तुला सगळं एकाच दिवसात मिळणार नाही, पण रोज एक छोटं पाऊल पुढे टाक. आज कालपेक्षा थोडं चांगलं कर. कालपेक्षा आज थोडं जास्त धैर्य ठेव. आणि कालपेक्षा आज स्वतःवर थोडा जास्त विश्वास ठेव. अशी छोटी छोटी पावलं एक दिवस तुला तुझ्या मोठ्या स्वप्नांपर्यंत घेऊन जातील. आणि हो, ज्यांनी तुला आज दुर्लक्षित केलं आहे त्यांच्यासमोर स्वतःला सिद्ध करण्यासाठी जगू नकोस. स्वतःचं आयुष्य सुंदर करण्यासाठी जग. तुझं यश कुणाला दाखवण्यासाठी नको आहे.
तुझ्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर हसू यावं म्हणून कर. तुझ्या कुटुंबाला सुरक्षित वाटावं म्हणून कर. आणि सर्वात महत्त्वाचं, स्वतःला एक दिवस अभिमानाने आरशात पाहता यावं म्हणून कर. बाळा, तुझ्या आयुष्यात अजून खूप काही बाकी आहे. अजून काही स्वप्न पूर्ण व्हायचे आहेत. अजून काही आनंदाचे क्षण तुझ्या वाटेला यायचे आहेत. अजून काही लोक तुझ्या आयुष्यात येणार आहेत. अजून काही दारं उघडायचे आहेत. म्हणून आजची अडचण पाहून उद्याची आशा सोडू नकोस. तुझी वेळ ही संपलेली नाही. उलट कदाचित तुझ्या आयुष्यातील सुंदर अध्यायाची सुरुवात होण्याआधीच हा शेवटचा कठीण काळ असेल. म्हणून डोळ्यातलं पाणी पुस, मन शांत कर आणि माझ्यावर विश्वास ठेव. मी तुला तुझा हात सोडणार नाही. तू कितीही दूर गेलास तरी माझी नजर तुझ्यावरच असेल. तू मला दिसत नाहीस असं तुला वाटतं, पण बाळा, तुझ्या प्रत्येक अश्रूंची मला जाणीव आहे. तुझी प्रत्येक प्रार्थना मला ऐकू येते. तुझी प्रत्येक धडपड मला दिसते. आता फक्त एक काम कर. उद्याची चिंता आज करू नकोस. आजचा दिवस मनापासून जग. आज जे शक्य आहे ते कर आणि बाकी माझ्यावर सोड. कारण जिथे तुझी ताकद संपते तिथून माझ्या कृपेची सुरुवात होते. म्हणून बाळा, उठ, स्वतःवर विश्वास ठेव, माझं नाव घे आणि पुन्हा एकदा नव्याने सुरुवात कर. कारण तुझी कहाणी, तुझा अध्याय अजून संपलेला नाही. तुझी मोठी झेप अजून बाकी आहे. आणि जेव्हा ती झेप तू घेशील ना बाळा, तेव्हा तुला समजेल, ज्या दिवसांना तू संकट समजत होतास तेच दिवस तुला त्या मोठ्या उंचीपर्यंत घेऊन जाण्याची तयारी करत होते. म्हणून घाबरू नकोस, खचू नकोस आणि हार मानू नकोस. मी आहे, तुझ्या सोबत आहे आणि तुझ्या प्रत्येक पावलावर माझा आशीर्वाद आहे. श्री स्वामी समर्थ.